हॅलो. या टॉकमध्ये आपण सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला, एखाद्या वेक्टरला एखादा पॉइंट इंटरनली कसा डिवाइड करतो, एक्सटर्नली कसा डिवाइड करतो, मग त्यांचे फॉर्म्युलेज काय असतात, रेशोज काय असतात, याबद्दलची थिअरम्स, त्याच्या एक दोन प्रॉपर्टीज आणि त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स असं आपण या टॉकमध्ये बघणार आहोत. तो सुरुवात करूया आपण आधी सेक्शन फॉर्म्युलाने. सो सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन असं मेन्शन केलंय बघा. तो काय काय दिलेला आहे, तर एक ए आणि दुसरा बी हे दोन पॉइंट्स दिलेत, अर्थात त्याचे करस्पॉन्डिंग पोझिशन वेक्टर्स आपण ए बार आणि बी बार असे कन्सिडर करणार. त्याच्यानंतर आर हा एक पॉइंट दिलाय जो लाईन सेगमेंट ए बी ला डिव्हाइड करतोय इंटरनली इन द रेशो एम इज टू एन. ओके, ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे, दोन पॉइंट्स आहेत, तिसरा एक आर पॉइंट आहे. तो आर पॉइंट लाईन सेगमेंट ए बी ला इंटरनली डिव्हाइड करतो इन द रेशो एम इज टू एन. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. आता ज्या वेळेस इंटरनली डिव्हाइड करतोय असं म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ असा आहे की ए आर बी हा सिक्वेन्स असणार पॉइंटचा. ओके, ए बी या सेगमेंटला आर पॉइंट मध्ये असणार आहे आणि तो ए बी या सेगमेंटला दोन वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड करतो इन द रेशो एम इज टू एन. मग त्या केसमध्ये आर बार ची व्हॅल्यू आपल्याला प्रूव्ह करायची आहे एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. आर बार बेसिकली एक वेक्टर असणार आहे. एकदा का आपल्याला वेक्टर मिळाला की त्याला अर्थात करस्पॉन्डिंग पॉइंट सुद्धा आपल्याला मेन्शन करता येईल. जसं आपण ए पॉइंट घेतो त्याच्यासाठी ए बार वेक्टर कन्सिडर करतो, पोझिशन वेक्टर. बी पॉइंट घेतो त्याच्यासाठी आपण बी बार वेक्टर कन्सिडर करतो. तसंच इथे आपल्याला आर बार मिळवायचा आहे म्हणजे आपल्याला पॉइंट आर पण मिळेल. ठीक आहे, सो बघूया आपण त्याचं प्रूफ. बघा गिवन काय काय, तर आर हा पॉइंट आहे, लाईन सेगमेंट ए बी वर आहे, इंटरनली डिव्हाइड करतोय त्यामुळे त्याचा सिक्वेन्स ए आर बी असा असणार. त्यामुळे आपल्याला ए आर बार आणि आर बी बार असे सेम डायरेक्शन्स मधले दोन वेक्टर्स मिळतील. आणि बाय डेटा काय सांगितलं जातंय की आर हा पॉइंट ए बी ला एम इज टू एन मध्ये डिव्हाइड करतोय, एम इज टू एन रेशो मध्ये. त्यामुळे आपण रेशो कन्सिडर करणार ए आर अपॉन आर बी इज इक्वल टू एम अपॉन एन. हा सगळा गिवन डेटा आहे. आता ए आर अपॉन आर बी इज इक्वल टू एम अपॉन एन आहे, म्हणजेच त्याच्यावरनं आपण क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर हे असं काही ना काहीतरी इक्वेशन लिहू शकतो, एन इंटू ए आर इज इक्वल टू एम इंटू आर बी. पण ए आर आणि आर बी हे काय आहेत आपले, तर वेक्टर्स आहेत. ए आर वेक्टर ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याची डायरेक्शन टुवर्ड्स आर असते, आर बी वेक्टर म्हणतो त्यावेळेस त्याची डायरेक्शन टुवर्ड्स बी असते. मग जर आपल्याकडे हे दोन वेक्टर्स असतील, त्याला दोघांना आपण एन आणि एम ने काय ना काहीतरी मल्टिप्लाय केलंय आणि त्या दोघांमध्ये आपल्याला इक्वॅलिटी पण मिळते, म्हणजेच याचा अर्थ काय झाला की ज्यावेळेस मी हे अख्खी टर्म कन्सिडर करेन आणि ही अख्खी टर्म कन्सिडर करेन त्यावेळेस हे मला दोन वेक्टर्स मिळणार ज्यांची डायरेक्शन ऑब्व्हियसली सेम आहेच, कारण आपणच कन्सिडर करतोय ए आर आणि आर बी आर इन द सेम डायरेक्शन. पण त्यांच्या मॅग्निट्यूड्स पण आपल्याला इक्वल मिळाल्या, कारण आपण एन ने मल्टिप्लाय करतोय, एम ने मल्टिप्लाय करतोय आणि आपल्याला इक्वेशन इक्वॅलिटीचं मिळतंय. सो आपण म्हणू शकतो की एम आर बी बार आणि एन ए आर बार हे असे वेक्टर्स आहेत ज्यांची डायरेक्शन सेम आहे आणि मॅग्निट्यूड सुद्धा सेमच आहे. ओके, सो एम आर बी बार आणि एन ए आर बार या दोघांच्याही डायरेक्शन सेम आहेत, मॅग्निट्यूड सेम आहेत, म्हणून आपण त्याला या वे मध्ये एक्सप्रेस करू शकतो. अगोदरची इथली टर्म बघितली तर तिथे वेक्टर्स असं नव्हतं कन्सिडर केलं, तिथे ए आर आणि आर बी हे दोन लाईन सेगमेंट कन्सिडर केले होते. पण आपल्याला माहितीये की आता मॅग्निट्यूड सेम मिळाल्या, डायरेक्शन तर सेम आहेत, त्यामुळे आपण हे इक्वेशन लिहू शकतो ज्याच्यामध्ये आपण त्याला वेक्टर्स पण कन्सिडर केलेला आहे. तो आर बी बार आणि ए आर बार हे आता वेक्टर्स आपल्याकडे आहेत. आता जर आपण जरा इथे फिगर बघितली तर फिगर वरनं ऑलरेडी आपण माहितीये की आता ट्रँगल लॉ ऑफ ऍडिशन असतो. मग ट्रँगल लॉ ऑफ ऍडिशनने आपल्याला ट्रँगल मधल्या तीन साइड्स मध्ये आपण एक साइड प्लस दुसरी साइड इज इक्वल टू तिसरी साइड असं आपण इझी म्हणजे त्या दोघांची ऍडिशन इक्वल टू आपण थर्ड साइड कन्सिडर करू शकतो. मग त्याच्यामध्ये आरबी बार वेक्टर जो आहे तो आपल्याला असा लिहिता येऊ शकेल ना की लेट से आपण असं म्हटलं ओबी बार प्लस बी आर बार इज इक्वल टू ओ आर बार असं आपण म्हणू शकतो. पण म्हणजेच आपण लिहू शकतो की बी बार प्लस बी आर बार
इज इक्वल टू आर बार. पण म्हणजेच आपण लिहू शकतो की बी आर बार इज इक्वल टू आर बार मायनस बी बार. ओके. पण बी आर बारच्या ऐवजी आपल्याला काय कन्सिडर करायचंय, तर आरबी बार कन्सिडर करायचंय. त्यामुळे आपण निगेटिव्ह आरबी बार इक्वल टू आर बार मायनस बी बार असं मेन्शन करणार. सो वी कॅन से दॅट आरबी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार. अर्थात हे तुम्हाला डायरेक्टली सुद्धा लिहिता येईल, कारण तुम्हाला ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन माहितीये. त्यामुळे आरबी बार व्हेक्टर फक्त मी बी बार आणि आर बार या वे मध्ये एक्सप्रेस केला. सिमिलर वे मध्ये ए आर बार व्हेक्टर जो असेल तो सुद्धा मी ए बार आणि आर बारच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करेन. त्यामुळे बघा मला टर्म्स काय मिळत आहेत, तर आरबी बारच्या ऐवजी मी हे असं लिहू शकतो आणि ए आर बारच्या ऐवजी मी हे असं लिहू शकतो. ओके. अर्थात जर पोझिशन वेक्टर्स इन्क्लुडेड असतील आणि आपण ए पॉइंट घेतला, आर पॉइंट घेतला, तर आपण हे ऑलरेडी बघितलं होतं की ए आर बार इज नथिंग बट आर बार मायनस ए बार असं लिहितो. जसं आपण ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार लिहितो त्याच पद्धतीने. त्यामुळे मग या केसमध्ये आपल्याला आर बार आरबी बारला आणि ए आर बारला या टर्म्सने रिप्लेस करता येईल. त्या टर्म्सने रिप्लेस केल्यानंतर आपण त्याला पोझिशन वेक्टरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करू. आता एकदा का पोझिशन वेक्टरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलं की पुढचा पार्ट जस्ट कॅल्क्युलेशन आहे. टर्म्स रिअरेंज केल्या आहेत, कारण आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आर बार इक्वल टू समथिंग. सो त्याच्यावरनं पुढचं आपण मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर मग अलाइक टर्म्स एकत्र आणल्या सगळ्या, म्हणजे आर बार वगैरे एकत्र केले आणि फायनली आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला बघा, जो आपल्याला प्रूव्ह करायचा होता. आर बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. ओके. बघा समजलाय का हे थिअरम? सेक्शन फॉर्म्युला, एखाद्या लाईन सेगमेंटला एखादा पॉइंट इंटरनली डिव्हाइड करत असेल इन द रेशो एम इज टू एन, तर आपल्याला तो पॉइंट जो आहे त्याच्यासाठीच्या पोझिशन वेक्टरची व्हॅल्यू मिळते. आर बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. मग क्वेश्चन्स कसे असतात की दोन पॉइंट्स दिलेले असतात आणि त्या दोन पॉइंट्सना जोडणारा लाईन सेगमेंटला एका कुठल्या ना कुठल्या तरी रेशो मध्ये इंटरनली डिव्हाइड केलेलं असतं. तर मग बेसिकली फाइंड आउट करा की तो जो रेशो असेल त्याचा जो करस्पॉन्डिंग पॉइंट असेल त्याच्यासाठीचा पोझिशन वेक्टर फाइंड आउट करा, म्हणजे आर बार फाइंड आउट करा. सो जस्ट आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो आणि आर बारची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. हे सगळं आपण कन्सिडर करताना पॉइंट घेताना ए घेतलेला, बी घेतलेला, त्याच्यानंतर आर बार पोझिशन वेक्टर घेतला. सो त्याच अजून एक जनरल आपण काय लिहू शकतो, ए आपला जर या टर्म मध्ये असेल, बी असा असेल, आर या पद्धतीने असेल, तर ए बी सेगमेंटला एम एस टू एन रेशो मध्ये डिव्हाइड केल्यानंतर आपल्याला आर आय बार इज इक्वल टू एम बी आय बार प्लस एन ए आय बार अपॉन एम प्लस एन, वेअर आय रनिंग फ्रॉम 1 to 3 असं जनरल सुद्धा कन्सिडर करता येऊ शकेल. ठीक आहे. तो इथे आपला फर्स्ट थिअरम संपला, ज्याच्यामध्ये आपण सेक्शन फॉर्म्युला कन्सिडर केला होता आणि एखाद्या लाईन सेगमेंटला एखादा पॉइंट इंटरनली डिव्हाइड करत असेल एका पर्टिक्युलर रेशो मध्ये, तर त्याच्यासाठी आपण पोझिशन वेक्टरचं आन्सर फाइंड आउट केला, म्हणजे पोझिशन वेक्टर बेसिकली फाइंड आउट केला. पोझिशन वेक्टर मिळाला म्हणजेच आपल्याला पॉइंट सुद्धा तो मिळणार आहे. आता त्याच्यामध्ये मी स्पेसिफिकली सपोज केस कन्सिडर केली की मिड पॉइंट फॉर्म्युला असं त्याला म्हणू शकेन. ज्यावेळेस आर हा आपला मिड पॉइंट असेल लाईन सेगमेंट ए बी चा, त्यावेळेस काय होणार, मिड पॉइंट आहे म्हणजेच तो 1:1 या रेशो मध्ये डिव्हाइड करेल. म्हणजे एम एन ची व्हॅल्यू 1:1 या वे मध्ये आपण लिहिणार आणि एम एन जर 1:1 झाला तर आपला फॉर्म्युला जो आहे तो फक्त आपल्याला असा दिसेल. अर्थात हे काही वेगळं पाठ करण्याची गरज नाही. तुम्ही एकदा का जनरल फॉर्म्युला पाठ केलात की रेशो काय आहे याच्याप्रमाणे तुमच्या व्हॅल्यूज बदलतील. पण मिड पॉइंट असेल तर रेशो 1:1 असेल. मग तुम्ही M1 टाकाल, N1 टाकाल, मग तुम्हाला हा फॉर्म्युला फक्त रिवाइज करून मिळेल. ठीक आहे. सो मिड पॉइंट फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला इन जनरल M:2N रेशो म्हटलं होता. मिड पॉइंट फॉर्म्युला म्हटलं की स्पेसिफिकली आपला पॉइंट मात्र R असेल, जो मिड पॉइंट असणार त्या सेगमेंटचा. त्यामुळे 1:1 रेशो मध्ये त्या सेगमेंटला तो डिव्हाइड करेल. आता आपण नेक्स्ट बघू सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. ओके. एक्सटर्नल डिव्हिजन म्हणजे काय, ए बी सेगमेंटला आर हा पॉइंट डिव्हाइड करतो पण एक्सटर्नली. म्हणजे सिक्वेन्स जर बघितलात तर आपल्याला ए बी आर असा सिक्वेन्स मिळणार, ज्याच्यामध्ये आर हा पॉइंट त्या लाईन सेगमेंटच्या नंतर आहे आणि तो ओव्हरऑल ए आर
ला दोन पार्ट्स मध्ये डिव्हाइड करतो, इन द रेशो डिव्हाइड करतो m/n. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आर बार ची व्हॅल्यू बघा एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन. मगाचा फॉर्म्युला आपला होता तो एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन होता. इथे मात्र टर्म्स तुम्हाला मायनस मायनस दिसत आहेत कारण पॉइंट हा एक्सटर्नली डिव्हाइड करतो. तर लक्षात ठेवायला पण सोपं आहे. इंटरनली डिव्हाइड करत असेल तर प्लस आहे, एक्सटर्नली डिव्हाइड करत असेल तर मायनस आहे. एवढाच त्याच्यामध्ये आपल्याला फरक बघायला मिळेल. ठीक आहे. सो परत बघू मगाच सारखंच प्रूफ. सो लेट से आर पॉइंट घेतला, ए बी सेगमेंट घेतली, एक्सटर्नली डिव्हाइड करतोय, त्यामुळे आपल्याला ए बी आर असेल किंवा आर ए बी असेल यातलं काही ना काहीतरी एक फिगर मध्ये बघायला मिळेल. सो ए बी आर असेल तर आपण अज्युम करणार ए आर अपॉन बी आर इक्वल टू m/n रेशो मिळाला. मग रेशो मिळाल्यानंतर आपण त्याला परत या वे मध्ये एक्सप्रेस करू. त्यानंतर मल्टिप्लाय केल्यावर मला परत या वे मध्ये काय ना काहीतरी मिळणार. अगेन ए आर आणि बी आर यांच्या डायरेक्शन सेम असणार. या टर्म वरनं समजतंय की मॅग्निट्यूड पण सेम आहेत. मग डायरेक्शन सेम आहे, मॅग्निट्यूड सेम आहे, तर आपण ते वेक्टरच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करणार. सो इथे आपल्याला एन इंटू ए आर बार इज इक्वल टू एम इंटू बी आर बार असं मेन्शन करता येऊ शकेल. अगेन मगाच सारखंच आपण दिलेल्या पॉइंट्सच्या सेगमेंटला वेक्टरला पोझिशन वेक्टरच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलं. सो ए आर बार इज नथिंग बट आर बार मायनस ए बार आणि बी आर बार म्हणजे नथिंग बट आर बार मायनस बी बार. ओके. एकदा का हे मिळालं की अगेन दिस इज अ कॅल्क्युलेशन पार्ट. तुम्ही मल्टिप्लाय कराल, टर्म्स एकत्र कराल, कॉमन काढाल आर बार आणि फायनली त्याला या वे मध्ये एक्सप्रेस करणार आहात. तो एखादा पॉइंट लाईन सेगमेंटला एक्सटर्नली डिव्हाइड करत असेल तर मग मात्र आपल्याला हा फॉर्म्युला एक मिळतो. ओके. सो बघा ही दोन्ही थिअरम्स क्लिअर कट समजलेत का? सेक्शन फॉर्म्युला आहेत दोन्ही, इंटरनल डिव्हिजन साठी, एक्सटर्नल डिव्हिजन साठी. रेशो 1:1 आला, पॉइंट मिड पॉइंट असेल तर मात्र आपल्या फॉर्म्युलामध्ये एम आणि एन च्या व्हॅल्यूज 1:1 तुम्ही पुटअप कराल. एक्सटर्नली असेल तर निगेटिव्ह टर्म्स तुम्हाला दिसत आहेत, इंटरनली असेल तर पॉझिटिव्ह टर्म्स तुम्हाला तिथे बघायला मिळत आहेत. आता याच्यावरनच आपल्याला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज मिळतात. त्यातली बघा एक प्रॉपर्टी आहे आर हा जो पॉइंट आहे तो आपल्याला जर ए बी ला डिव्हाइड करत असेल आणि रेशो जर दिलेला नसेल, म्हणजे आर दिलाय, ए दिलाय, बी दिलाय, पण रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा असेल, म्हणजेच m/n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असेल, तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी आपण रेशो k:1 असं कन्सिडर करतो. ओके. सो इंटरनल डिव्हिजन असेल तर आपण हे असं कन्सिडर करणार आणि के ची व्हॅल्यू आपल्याला काय ना काहीतरी मिळेल. एकदा का के ची व्हॅल्यू मिळाली की मग तो आपल्याला रेशो मिळणार. लेट्स से k3 असेल तर आपला रेशो 3:1 असणार. k4 असेल तर आपला रेशो 4:1 असणार आहे. काही वेळेला के ची व्हॅल्यू निगेटिव्ह मिळते, म्हणजे k इक्वल टू -2 मिळतो. मग त्यावेळेस आपण म्हणणार की रेशो इज 2:1 बट पॉइंट इज डिव्हाइडिंग एक्सटर्नली. ओके. के ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर इंटरनली डिव्हाइड करतोय, के ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर एक्सटर्नली डिव्हाइड करतोय. या टाइपचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतील. ओके. सो सिंपल आहे. रेशो फाइंड आउट करायची वेळ आली तर एम आणि एन दोन अननोन्स न घेता आपण k:1 कन्सिडर करणार आणि प्रॉब्लेम अख्खा सॉल्व्ह करू, फॉर्म्युले सबस्टिट्यूट करून, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून, आणि आपल्याला के ची व्हॅल्यू मिळाली की आपल्याला त्याचा लगेच रेशो मिळेल. ओके. सो या टाइपचे प्रॉब्लेम्स येतील. अजून एक प्रॉपर्टी आहे बघा सेंट्रॉइडची. एबीसी ट्रायंगल दिलाय, जी हा जर सेंट्रॉइड असेल विच डिवाइड्स द मीडियन्स इंटरनली इन द रेशो 2:1, तर त्या केसमध्ये सेंट्रॉइड वेक्टर आपल्याला मिळतो ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3, वेअर ए बार बी बार सी बार आर द साइड्स ऑफ द ट्रायंगल. ओके. सो एबीसी ट्रायंगल मध्ये सेंट्रॉइड जी जो मीडियन्स ना इंटरनली डिव्हाइड करतो 2:1. सो इथे बघा फिगर बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल ए बार आहे, बी बार आहे, सी बार आहे. हा पॉइंट सेंट्रॉइड आहे, हा मीडियनला 2:1 मध्ये डिव्हाइड करतोय. तर या पर्टिक्युलर जी या पॉइंटचा वेक्टर जी बार म्हणजे आपला ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3 आपल्याला मिळेल. अर्थात क्वेश्चन कसा येईल की फाइंड द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. मग तुम्हाला ए बार दिला असेल, बी बार दिला असेल, सी बार दिला असेल, तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट कराल आणि तुम्हाला सेंट्रॉइड मिळेल, त्याचा पॉइंट पण मिळेल. जसा ट्रायंगल मध्ये सेंट्रॉइड मिळतंय तसंच टेट्राहेड्रॉन मध्ये सुद्धा आपल्याला सेंट्रॉइड मिळतो. ओके. सो एबीसीडी टेट्राहेड्रॉन कन्सिडर केलाय, जी सेंट्रॉइड आहे विच डिवाइड्स द लाईन जॉइनिंग द व्हर्टेक्स ऑफ टेट्राहेड्रॉन टू द सेंट्रॉइड अपोजिट
सेंट्रॉइड ऑफ ऑपोजिट ट्रायंगल इन द रेशो 3:1, तर त्याच्यासाठी मला जी बारचं इक्वेशन मिळेल बघा, ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार अपॉन 4. ओके, बाजूलाच तुम्हाला त्याचं फिगर पण दिसतंय, टेट्राहेड्रॉन दिसतोय, जी पॉइंट दिसतोय. तो कोणाला डिव्हाइड करतोय तर तेही मेन्शन केलंय, 3:1 रेशो मध्ये तो डिव्हाइड करतोय. आणि त्याच्यासाठी जी बारची व्हॅल्यू, ओके, जी बार वेक्टरची व्हॅल्यू इज नथिंग बट ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार अपॉन 4. सो क्वेश्चन्स आपल्याला आता जे बघायचे आहेत ते असे भरपूर प्रकारचे असतील. आयदर सेंट्रॉइड फाइंड आउट करा ट्रायंगलचा किंवा टेट्राहेड्रॉनचा सेंट्रॉइड फाइंड आउट करा. कधी कधी काय होईल, सेंट्रॉइड दिलेला असेल, ए बार दिला असेल, बी बार दिला असेल, सी बार दिला असेल, डी बार फाइंड आउट करा, या टाईपचा पण क्वेश्चन येऊ शकतो. कधी कधी तुम्हाला आर दिलाय, ए दिलाय, बी दिलाय, रेशो फाइंड आउट करा, या टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. सो असे भरपूर वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळू शकतील. पण आपण प्रत्येक वेळेस काय करणार, हे जे काही सेक्शन फॉर्म्युला आहे इंटरनली एक्सटर्नली तेच यूज करणार, सेंट्रॉइडचा फॉर्म्युला यूज करणार आणि टेट्राहेड्रॉनचा फॉर्म्युला यूज करणार आणि यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्म्युलाने आपले प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करता येतील. आय होप तुम्हाला हे थिअरम्स दोन्ही समजले असतील, त्याच्या प्रॉपर्टीज समजले असतील. आता मात्र आपण प्रॉब्लेम्स कडे वळूया. सो वन बाय वन ऍटलिस्ट एक एक प्रॉब्लेम प्रत्येकाचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया टॉकमध्ये. ओके, सो बघा फर्स्ट क्वेश्चन आहे. आपल्याला काय करायचं आहे तर फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट विच डिव्हाइड्स द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉइंट्स. ए पॉइंट दिलाय, बी पॉइंट दिलाय आणि दोन बिट्स दिलेत. इंटरनली इन द रेशो 1:2 आणि एक्सटर्नली इन द रेशो 1:3. ओके, इंटरनली इन द रेशो 1:3 आणि एक्सटर्नली इन द रेशो 1:3. आपल्याला पॉइंट फाइंड आउट करायचा आहे जो ए बी या पॉइंट्सना जोडणाऱ्या लाईन सेगमेंटला डिव्हाइड करेल. एकदा इंटरनली डिव्हाइड करतोय, एकदा एक्सटर्नली डिव्हाइड करतोय इन द रेशो 1:3. तो आपण कन्सिडर बघा काय काय करणार. तर आपल्याला फॉर्म्युला जो वापरायचा आहे त्याच्यामध्ये आपण ए बार, बी बार आणि आर बार, एम आणि एन या गोष्टी आपल्याला लागतात. यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी दिलेल्या असणार, उरलेल्या आपण फाइंड आउट करणार. तो ऑब्झर्व केलं तर आपल्याला ए बार दिलाय, बी बार दिलाय, एम पण माहितीये, एन पण माहितीये. तो आर बार आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आर बार फाइंड आउट करताना एकदा आपल्याला इंटरनलीचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि एकदा आपल्याला एक्सटर्नलीचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. तर सुरुवातीला आपण इंटरनली करू. मग ए बारची व्हॅल्यू आपली काय आहे तर ए पॉइंट काय आहे 2, -6, म्हणजेच ए बार आपला झाला 2i कॅप -6j कॅप प्लस 8k कॅप. बी बार झाला आपला पॉइंट आहे -1, -3, -4 म्हणजेच -i कॅप प्लस 3j कॅप -4k कॅप. तर हे मिळाले आपल्याला ए बार आणि बी बार. जर आपण इंटरनली साठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असू तर आपल्याला एम आणि एन रेशो दिलाय 1:3, म्हणजे एम ची व्हॅल्यू झाली 1, एन ची व्हॅल्यू झाली 3. ओके, 1:3. सो हेही आपल्याकडे आहे. आता ज्या वेळेस इंटरनली साठीचा प्रॉब्लेम फॉर्म्युला आहे त्यावेळेस आपण काय म्हणतो, आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. मग आपल्याकडे ए बार आहे, बी बार आहे, एम आहे, एन आहे. आपण जस्ट सबस्टिट्यूट करू. So 1 into b bar plus 3 into a bar upon 1 plus 3. म्हणजेच आपण मेन्शन करणार b bar plus 3a bar upon 4. मग b bar plus 3a bar म्हणजेच आपण काय म्हणणार, मायनस i cap plus 3j cap minus 4k cap प्लस 3 ने मल्टिप्लाय करून डायरेक्टली लिहूया 6i cap minus 12j cap plus 24k cap अपॉन 4. ओके, सो टर्म्स रिअरेंज केल्यानंतर आपल्याला बघा मिळेल 5i कॅप, त्याच्यानंतर -9j कॅप प्लस 20k कॅप, हे असं काय ना काहीतरी मिळालं, होल डिवायडेड बाय 4. ओके, सो हा झाला आपला वेक्टर आर बार इक्वल टू 5i कॅप मायनस 9j कॅप प्लस 20k कॅप अपॉन 4. मग हे एकदा का आपल्याला मिळालं की मग मात्र आपण कन्सिडर करणार 0.5/4, -9/4, 20/4. सो हा आपला झाला आर पॉइंट आणि त्याला करस्पॉन्डिंग आपल्याला
आर बार हा वेक्टर मिळाला. ठीक आहे. सो इंटरनली डिव्हाइड केल्यानंतर बघा आपल्याला या पद्धतीने मिळेल. आता एक्सटर्नली ज्यावेळेस डिव्हाइड करायची वेळ येईल त्यावेळेस फक्त चेंज कुठे होतो तर आपली आर बारचा फॉर्म्युला बदलेल. एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन. मग हे आपल्याकडे ज्यावेळेस असेल त्यावेळेस अगेन आपल्याकडे एम आहे, एन आहे, बी बार आहे, ए बार आहे. सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या की आपल्याला याचा आन्सर इझिली मिळेल. ठीक आहे. सो तुम्ही ट्राय करून बघा हा पार्ट. एक्सटर्नली डिव्हाइड केल्यानंतर आर बार फाइंड आउट करणं आणि आर हा पॉइंट फाइंड आउट करणं दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकणार आहेत. ठीक आहे. एक प्रॉब्लेम आपला झाला या टाइप मध्ये. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळूया. सेकंड प्रॉब्लेम बघा. क्वेश्चन काय काय दिलाय तर ए पॉइंट दिलाय, बी पॉइंट दिलाय, सी पॉइंट दिलाय आणि तुम्हाला सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं आहे. मग आता ए बी सी हे जर तिन्ही पॉइंट्स दिलेले असतील आणि त्याचं सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे सेंट्रॉइड साठीचा. तो आपण काय म्हणतो की जी बार हा माझा सेंट्रॉइड आहे, जी बार हा माझा सेंट्रॉइड आहे. तर ए बार बी बार प्लस सी बार अपॉन 3 असं आपण त्याला फॉर्म्युला कन्सिडर करतो. आता ऑलरेडी आपल्याकडे ए पॉइंट आहे. सो त्याच्यासाठी आपण ए बार वेक्टर लिहू शकतो. 5 आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. बी बार सुद्धा लिहू शकतो बी या पॉइंट साठी आय कॅप मायनस 3 जे कॅप मायनस के कॅप. आणि सी बार सुद्धा कन्सिडर करू शकतो आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. ओके. सो दिलेल्या 3 पॉइंट्स वरून आपण जे काही वेक्टर्स होते पोझिशन वेक्टर्स ते त्याच्यामध्ये मिळवले. ए बार मिळवला, बी बार मिळवला आणि सी बार मिळवला. आता ए बार मिळाला, बी बार मिळाला, सी बार मिळाला. आपल्याला सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा आहे. सो आपण जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. जी बार इक्वल टू 5 आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप प्लस बी बार साठी आय कॅप मायनस 3 जे कॅप मायनस के कॅप प्लस आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. हेही आपल्याला मिळालं होल डिवायडेड बाय 3. परत आपण काय करणार टर्म्स एकत्र करणार सगळ्या ज्या काही आहेत त्या. सो 5 प्लस आय कॅप प्लस आय कॅप म्हणजे आपल्याला मिळेल 7 आय कॅप. त्याच्यानंतर जे च्या टर्म्स एकत्र केल्या तर आपल्याला मिळेल मायनस 4 जे कॅप आणि के ची टर्म एकत्र केलं की आपल्याला मिळेल मायनस मायनस 3 मायनस 2 म्हणजे प्लस के कॅप अपॉन 3. ओके. सो 3 टर्म्स बघा आपल्याला मिळाल्या. म्हणजेच आपण हे पुढे जाऊन असं लिहिणार 7 अपॉन 3 आय कॅप मायनस 4 अपॉन 3 जे कॅप प्लस 1 अपॉन 3 के कॅप. सो दिस इज द जी बार. म्हणजेच काय सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल. ओके. सो या टाईपचा प्रॉब्लेम आपण एक बघितला ज्याच्यामध्ये आपण सेंट्रॉइड फाइंड आउट केलं. कधी कधी काय होईल कदाचित तुम्हाला बी बार दिलेला असेल, सी बार दिलेला असेल, जी बार दिलेला असेल, फाइंड ए बार असा क्वेश्चन येऊ शकेल. कधी कधी काय दिलेलं असतं पॉइंट जो दिलेला असतो त्याच्यामध्ये लेट से 1 टू पी, त्याच्यानंतर 3 टू एक्स, त्याच्यानंतर 4 4 3 आणि सेंट्रॉइड जी बार देतात. लेट से पॉइंट आपण कन्सिडर करू 1 0 3 असं काय ना काहीतरी आणि पी फाइंड आउट करा, एक्स फाइंड आउट करा असं काय ना काहीतरी विचारतील. मग तरी पण आपण काय करणार हाच फॉर्म्युला अप्लाय करणार. फक्त या केसमध्ये काय अननोन्स 2 आहेत म्हणजे आपल्याला 2 इक्वेशन्स मिळाले पाहिजेत. सो आपण कंपॅरिझन करू. LHS ला तुमच्याकडे जी बार असेल म्हणजेच काय आय कॅप जे कॅप के कॅपच्या टर्म्स असतील. RHS ला सगळं कंबाईन कराल आणि आय कॅप जे कॅप के कॅपच्या टर्म्स कन्सिडर कराल. एकदा का कंपॅरिझन केलं की तुम्हाला इक्वेशन्स मिळतील. जेवढे अननोन्स तेवढे इक्वेशन्स असल्यानंतर आपण त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. सो व्हेरिएशन्स भरपूर आहेत पण आपण करणार काय सेंट्रॉइडचाच फॉर्म्युला अप्लाय करणार. काय दिलंय आणि काय फाइंड आउट करायचं हे प्रत्येक प्रॉब्लेम प्रमाणे बदलत जाईल. ठीक आहे. सो हा एक टाईप आपल्याला बघायला मिळाला ज्याच्यामध्ये आपण सेंट्रॉइड फाइंड आउट केलं. अजून एक आपण टाईप बघू. बघा क्वेश्चन काय काय दिलाय. 3 पॉइंट्स दिलेत ए बी आणि सी. 3 पॉइंट्स आहेत आणि ते कोलिनियर आहेत असं मेन्शन केलेलं आहे. आपल्याला काय करायचंय तर
रेशो फाइंड आउट करायचा आहे इन विच पॉइंट सी डिव्हाइड्स द लाईन सेगमेंट ए बी. ओके, बघा आता रेशो फाइंड आउट करायचा आहे. आता पॉइंट्स दिलेले आहेत, सी पॉइंट डिव्हाइड करतो हे पण दिलेलं आहे. मे बी तो इंटरनली डिव्हाइड करत असेल किंवा एक्सटर्नली डिव्हाइड करत असेल. आपल्याला मात्र तो किती रेशो मध्ये डिव्हाइड करतोय ते फाइंड आउट करायचं आहे. आणि त्याचबरोबरीने पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहे. ज्यावेळेस 2-3 बिटचे प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेस लक्षात घ्या, फर्स्ट बिट आधी सॉल्व्ह करायचा, मग त्याच्यावर डिपेंड असतो सेकंड बिट. जनरली असं असतं. त्यामुळे इथे सुद्धा आपण काय करणार, तर आधी आपण बाय फॉर्म्युला आपण सी जो काही पॉइंट आहे तो किती रेशो मध्ये डिव्हाइड करतोय हे आपण आधी कॅल्क्युलेट करून घेणार. मग त्याच्यासाठी आपण आधी ए बार घेऊ. सो ए बार इज 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस पी के कॅप, हे मिळालं. बी बारची पण व्हॅल्यू मिळाली, क्यू आय कॅप प्लस 8j कॅप मायनस 10k कॅप. टी बार पण आपल्याकडे आहे, मायनस 2i कॅप मायनस 3j कॅप प्लस के कॅप. आपल्याला मेन्शन काय करायचंय, फाइंड आउट काय करायचंय, तर रेशो फाइंड आउट करायचा आहे. मग आपण मगाशी म्हटलं तसं की रेशो जर फाइंड आउट करायचा असेल तर आपण k:1 रेशो कन्सिडर करणार. मग या रेशो मध्ये आपल्याला ए बार बी बार डिव्हाइड करणारा वेक्टर आपल्याला मिळतोय. म्हणजे ए बार आणि बी बारला आपण k:1 या रेशो मध्ये सी पॉइंट डिव्हाइड करतोय. म्हणजे बाय आपल्या फॉर्म्युला आपण मगाशी काय लिहिलं, आर बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. मग तसंच इथे आपण लिहू शकतो सी बार इक्वल टू के बी बार प्लस 1 ए बार अपॉन के प्लस 1. ओके, मग आता या फॉर्म्युलामध्ये के फाइंड आउट केला की आपलं काम संपलं. पण मग सी बार आपल्याकडे आहे, बी बार आहे, ए बार आहे. आपण सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून जर घेतल्या तर बघा आपल्याला मिळेल -2i कॅप मायनस 3j कॅप प्लस के कॅप इज इक्वल टू के इंटू ब्रॅकेट आपण बी बार सबस्टिट्यूट करणार, क्यू आय कॅप प्लस 8j कॅप मायनस 10k कॅप प्लस 1 इंटू 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस पी के कॅप होल डिवायडेड बाय के प्लस 1. आता हे इथपर्यंत आपल्याला मिळालंय. आपण काय करणार की क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे आपल्याला मिळेल -2 इंटू ब्रॅकेट के प्लस 1 मायनस 3 इंटू ब्रॅकेट के प्लस 1 जे कॅप, इथे आय कॅप पण लिहायचं राहिलं, प्लस के प्लस 1 इंटू ब्रॅकेट के कॅप इक्वल टू, इथे सुद्धा आपण सेम टर्म्स एकत्र करू शकतो. म्हणजे आपल्याला काय मिळेल, 3 प्लस के क्यू आय कॅप, त्याच्यानंतर प्लस 8k प्लस 2 जे कॅप, हे असं मिळेल. आणि प्लस आपण मेन्शन करणार पी मायनस 10k के कॅप. ओके, बघा इथपर्यंत आपल्याला मिळालं. आपण फक्त सिंपल कॅल्क्युलेशन केलं, टर्म्स एकत्र केल्या. आता टर्म्स एकत्र केल्यानंतर आपण कंपॅरिझन करू शकतो LHS ला आणि RHS ला. सो आपल्याला मिळेल -2 इंटू ब्रॅकेट के प्लस 1 इज इक्वल टू 3 प्लस के इंटू क्यू. सेकंड इक्वेशन आपल्याला मिळेल -3 इंटू ब्रॅकेट के प्लस 1 इज इक्वल टू 8k प्लस 2. आणि थर्ड इक्वेशन आपल्याला मिळेल के प्लस 1 इज इक्वल टू पी मायनस 10k. आता आपल्याकडे इक्वेशन 1 आहे, 2 आहे, 3 आहे. आपल्याला फक्त k चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता p आणि q आपण नंतर करू शकतो. एकदा का k मिळाला की यातल्या कुठल्याही इक्वेशन मध्ये, म्हणजे फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकलं की q मिळणार आहे आणि थर्ड इक्वेशन मध्ये टाकलं की तुम्हाला p मिळणार आहे. पण आपण आधी k फाइंड आउट करू. सो सेकंड इक्वेशन वरनं बघा आपण असं लिहू शकतो -3k मायनस 3 इज इक्वल टू 8k प्लस 2. म्हणजे आपण लिहिणार 5 म्हणजे 8k आणि या टर्म्स एकत्र केल्या की आपल्याला मिळणार 8k प्लस 3k इक्वल टू -3 -2. म्हणजे आपल्याला मिळेल 11k इज इक्वल टू -5. म्हणजे आपल्याला k ची व्हॅल्यू मिळणार -5/11. मग k ची व्हॅल्यू जर आपल्याला -5/11 मिळाली म्हणजे बेसिकली ती आधी निगेटिव्ह मिळाली. निगेटिव्ह मिळाली म्हणजे C हा पॉइंट AB ला एक्सटर्नली डिव्हाइड करतोय. आणि k ची व्हॅल्यू आपल्याकडे -5/11 आहे. आपण रेशो कन्सिडर केला k:1, म्हणजेच तो आपला रेशो होणार 5:11. ओके, k च्या जागी आपण जस्ट
-5/11 टाकणार. फक्त मायनस का नाही टाकणार, तर निगेटिव्ह साईन कन्सिडर नाही करायची. निगेटिव्हचा अर्थ आहे की तो एक्सटर्नल डिव्हाइड करतो. आपलं जर आन्सर k इक्वल टू 5/11 आलं असतं, तर आपण रेशो हाच लिहिला असता, पण तो इंटरनली डिव्हाइड करतो असं म्हटलं असतं. आपला आता आन्सर -5/11 आलं, सो त्याचा मॉडच आपण फक्त कन्सिडर केला आणि रेशो लिहिला 5:11 आणि निगेटिव्ह आहे म्हणजे आपण मेन्शन करताना काय मेन्शन करू की पॉइंट सी डिव्हाइड्स द सेगमेंट इन द रेशो 5:11. ठीक आहे, एक्सटर्नली. आय होप तुम्हाला हा पार्ट समजला असेल. आता याच्यामध्ये फक्त राहिलं काय, पी आणि क्यूच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणं. पण आता के मिळालाय, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकलं की तुम्हाला क्यू मिळेल, इक्वेशन नंबर 3 मध्ये टाकलं की तुम्हाला पी मिळेल. ओके, पी ची व्हॅल्यू -4 येते आणि क्यू ची व्हॅल्यू 9 येते. वाटल्यास तुम्ही नंतर सबस्टिट्यूट करा आणि चेक करा की असंच येत आहे ना. ठीक आहे, सो बघा याही टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करायला येऊ शकतील. आता याच्यानंतर लास्ट बघू आपण या टॉक मधला टेट्राहेड्रॉनचा सेंट्रॉइड विचारलाय. आता मगाशीच आपण ट्रँगलचा सेंट्रॉइड फाइंड आउट केलाच, मग तसंच टेट्राहेड्रॉनचा. मग इथे फक्त काय होणार, तुमच्याकडे ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे, सी पॉइंट आहे, डी पॉइंट आहे. त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला काय म्हटलं होतं, तर जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार अपॉन 4. तर ज्यावेळेस तुम्ही सगळं सबस्टिट्यूट कराल, ए बारची व्हॅल्यू, बी बारची व्हॅल्यू, सी बारची व्हॅल्यू, डी बारची व्हॅल्यू, की तुम्हाला जी बार जो काही आहे सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन तो मात्र नक्की मिळेल. ओके, विशेष काही करावं लागणार नाही, जस्ट तुम्ही अलाइक टर्म्स सेम करणार, म्हणजे आयच्या टर्म्स एकत्र, जेच्या टर्म्स एकत्र, केच्या टर्म्स एकत्र, एवढं सगळं केलं की तुम्हाला तो वेक्टर मिळेल. वेक्टर मिळाला की त्याच्याशी रिलेटेड पॉइंट सुद्धा तुम्हाला मिळेल. ठीक आहे, सो हेही एक्झाम्पल तुम्ही ट्राय करून बघा. शंका असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, आपण ती शंका जी काही असेल ती दूर करू. ठीक आहे, सो या टॉकमध्ये आपण थांबू. या टॉकमध्ये आपण सेक्शन फॉर्म्युला, त्याचे दोन थिअरम्स, इंटरनली डिवाइड, एक्सटर्नली डिवाइड, आणि त्याच्या प्रॉपर्टीज म्हणजे रेशो फाइंड आउट करणं असेल, किंवा सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल फाइंड आउट करणं असेल, किंवा सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन सॉल्व्ह करणं असेल, या गोष्टी आपण बघितल्या. ठीक आहे, नेक्स्ट टॉक जो असेल त्याच्यामध्ये आपण अजून पुढच्या काही कन्सेप्ट बघणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रॉडक्ट आपल्याला बघायचे वेक्टरचे, अँगल बिटवीन वेक्टर्स, त्याच्यानंतर कसं वेक्टरचा प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करतात, मग आन्सर स्केलर येतं का की वेक्टर सुद्धा येतं, याबद्दलची थिअरी आपण नेक्स्ट टॉक मध्ये बघू. या टॉक मध्ये मात्र आपण आता थांबूया. थँक्यू.